भारत आणि पाकिस्तानमधून वाहणारी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या म्हणजेच सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब नदीचे पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याच्या कराराला सिंधू पाणी करार म्हणतात। हा करार 19 सप्टेंबर 1960 साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता। 9 वर्षाच्या वाटाघाटीनंतर जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी सामायिक नद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी केली। या करारानुसार भारत हा पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज या नद्यांचे पाणी वापरतो, तर पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले जाते। एकूण परिस्थिती पाहिल्यास या करारानुसार भारताला 6 नद्यांच्या पाण्यापैकी फक्त 20% पाणी मिळतं, तर पाकिस्तानकडून 80% पाण्याचा वापर केला जातो। या नद्या पाकिस्तानमध्ये विशेषतः पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये शेतीसाठी महत्त्वाच्या आहेत। या करारादरम्यानच दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याची दरवर्षी बैठक होते।